सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. धीरज पवार आणि त्याच्या सोबतीला आपण त्याच्या मदतीला पाहतोय अजय नाईक. ही सलामीची जोडी दाखल झाल्या मैदानाच्या आतमध्ये. पंच किती ओव्हरचा सामना असेल? 2. ते सिरीज आताच घेऊन जा. जातो मासा दरम्यान एका बाजूला कोंडेबाल त्यांच्या विरोधात भिंगार. या दोन संघादरम्यान हा सामना पाहतोय. गोलंदाजीसाठी संतोष कातकरी. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी बाहेरचा वलन घेतला. लेफ्ट हँडेड गोलंदाज, खऱ्या अर्थानं लेफ्ट हँडेड गोलंदाजाची आपण पहिला तर लेगकटा ऑफकटा सातत्यानं गोलंदाजी संतोष कातकरीची राहिली आहे या स्पर्धेमध्ये. आजच्या रात्रीमध्ये संतोष कातकरी या गोलंदाजाला पाहतोय. मागचे 2 मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार काय या गोलंदाजानं जिंकलाय त्याचं प्रत्युत्तर दाखवत असताना अगदी जसाच तसं कामगिरी करताना पाहतोय संतोष कातकरी या गोलंदाजाला. गोलंदाजी ट्रॅकवरती पहिले 2 चेंडू अगदी भन्नाट वेगाना. पहिल्या 2 चेंडूचा इथून खेळ संपला जातोय. पहिले 2 चेंडू अगदी भन्नाट वेगाने हाताळल्या संतोष कातकरी या गोलंदाजांना. धीरज पवार या फलंदाजाला अगदी थांबून ठेवलंय, अक्षरशः जखडून ठेवलंय. तिसरा बॉल हा कुटप्पाचा होता, अगदी हाफ ट्रॅकर होता. इथून मात्र बादची घोषणा केली जाते. तिसऱ्या पंचांकडे इथून रेफर केलंय. शरीरावरती अदलून असं वाटलं होतं की स्टँडवरती बॉल अदललाय. नोट आउट. तिसरा पंचांचा निर्णय आलाय, नोट आउट. चला सामना स्टार्ट करा. इस्टांचा पाठीमागे बॉल इथून खऱ्या अर्थानं टप्पा पडला. 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 बॉलवरती खऱ्या अर्थानं इथून 3 बॉल संतोष कातकरीच्या नावावरती इथून पाहिलं तर 3 बॉलचा खेळ संपलाय जरूर. चौथा बॉल हाफ ट्रॅकर होता, अगदी गॅप मध्ये बॉलला ढकलले. डीप एक शाखावर कडे 7 आहे त्या ठिकाणा. बॉल उचलणार फेकणार तत्पर्यंत 2 धावा. चौथ्या बॉलवरती खऱ्या अर्थानं स्वतःचा आणि संघाचा इथून खातं ओपन केलंय धीरज पवार या फलंदाजानं. 2 धावा इथून संघाचा श्री गणेशा झालाय तो 2 धावा संख्येचा. 2 या धावसंख्येला धाव फलकावरती अगदी भर झाले. 2 धावा स्कोर कार्ड वरती गोला केल्यात, जमा केल्यात. अक्षरशः 2 धावा स्कोर कार्ड वरती पाहतोय त्या भिंगार संघाच्या. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका बसलाय. झेलची शक्यता, झेलच्या खाली सतरक्षक, झेल टिपल्या. फलंदाज होईल बाद. धीरज पवार बॅक टू दी पवेलियन. पहिला धक्का भिंगार संघाला धीरज पवारच्या स्वरूपात.
जर मासा दरम्यान खऱ्या अर्थानं विचार केला तर गणेशवरती अगदी तुटून पडलाय अजय नाईक. हा फलंदाज पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या बाटमधून मोठमोठे फटके येताना पाहतोय. बाची इनसाइड एज आतमधली कडा. बॉल पाठीमागे. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा रेषा पार. लागोपाठचा दुसरा बॅक टू बॅक हा चौकार. खूप मार्गड ठरलाय कोंडेवाल संघासाठी. हाफ ट्रॅकर बॉल त्याला पाठवलाय. भिरकावून दिलाय. मिड विकेट. सीमा रेषा पार. उतुंग असा बिग 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 हिट षटकार. अतिशय सुरेख समालोचन या ठिकाणी ऐकायला मिळालं. तमाम प्रेक्षकांना या ठिकाणी आपल्या वाणीतून आपण मंत्रमुग्ध केलात. आपलं देखील या शृंखलेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत. आपलं देखील या ठिकाणी करूया कौतुक. अतिशय चांगला आपला गोड आवाज या परिसरामध्ये एक चांगला या परिसरात एक चांगला आवाज पहिले सत्राचा खेळ संपला गेलाय. पुन्हा एकदा तुम्हा आम्हाला मैदानच्या आतमध्ये घेऊन जातो. इथे मॅच एक टफ फाईट मॅच पाहायला मिळते. कुंडेवाल बी विपक्ष भिंगार. 25 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या भिंगार टीमनं बॅटिंग करत असताना. खऱ्या अर्थानं कुंडेवाल टीमनं जर विचार केला संतोषचा विचार केला फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या P1च्या षटकामध्ये. आणि त्याच्यानंतर गणेशनं गोलंदाजी खूप चांगली केली. गणेशचं त्याच्यामध्ये काहीही जर विचार केला तर गोलंदाजीचा काहीही खराब गोलंदाजीचं प्रेशन नव्हतं. परंतु खराब प्रेशन जे झालं ना ते खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जिथे झेल सोडला गेला त्याच्यानंतर जिथे सिंगल डबल होऊ शकला असे तिथे चौकार गेल्या. त्यानंतर विकेट किपर संतोषच्या हातामधून एक चौकार गेला लॉंग स्टॉपमध्ये. तिथे खऱ्या अर्थानं स्कोर कार्ड वाढण्याचं एक कारण आणि अजयची जी झेल होती ती झोल सोडला आणि त्याच्यानंतर धाव फलक वाढण्याचं कारण या ठिकाणी आपण पाहिलं. खराब फिल्डिंग झाली टीम
कुंडेवाल बी संघाची आणि त्याचा फटका या ठिकाणी कुंडेवाल बीट संघाला बसला. येणारे 12 बॉल 26 धावींची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम. ओव्हर द विकेटचा मारा. 2 षटकांची मॅच. अतिशय महत्त्वाची मॅच दोन्ही टीमसाठी. पहिला बॉल. येस इट्स द वाईड बॉल. आमच्या ऑफिशियल अंपायर्स या ठिकाणी सांगता येतात वाईड बॉल आहे. मंगेश जाधव आणि लेग स्कोलेग पंच या ठिकाणी आपण पाहतोय ज्ञानेश्वर हिलम. अतिशय चांगले पंच या ठिकाणी आपण पाहतोय दोन्ही ऑफिशियल अंपायर्स. पहिला वाईड बॉल या ठिकाणी दयानंद बॉलिंग मार्कवरती या ठिकाणी आपण पाहतोय. अगदीच अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय दयानंद हा गोलंदाज. पुन्हा एकदा तीच लाईन खराब लाईन. जर ही लाईन जर का राहिली ना तर इथे कुंडेवाल टीम अगदीच या ठिकाणी फायद्यात जाईल. कारण आत्तापर्यंत बोनसच्या ह्या 2 धावा आल्यात वाईडच्या. लगातारचे दोन्हीही वाईड बॉल आलेत आणि त्याचा फटका या ठिकाणी भिंगार टीमला बसतोय. प्रेशराईज क्रिकेट आहे. प्रेशर क्रिएट करत असताना या ठिकाणी अगदीच इथे वाडिश लॉंगॉपला चेंडू ठेवला आहे. अगदी चांगली फिल्डिंग झाल्या आणि ऑफ टू ऑफ बॉल का ठेवतोय त्याचं कारण म्हणजे लेफ्ट हँड बॅटर आहे. जर का अंगावरती चेंडू दिला तर तो चेंडू सरळ वाडिश लॉंगॉनला धाडेल. अगदीच कारण एक लेफ्ट हँड बॅटर आहे. मोठे फटके त्याच्या बॅटमधनं नक्कीच निघालेले आपण पाहिले आहेत आणि त्याच्या रडारमध्ये आला ना संतोष कातकरीच्या तर प्रत्येक बॉल हा सीमारेषे पलीकडे धाडण्याची क्षमता त्याच्यामध्ये नक्कीच आहे. संतोष कातकरी लगातार 2 वाईड आल्यानंतर तिसरा चेंडू या ठिकाणी आपण पाहिला शिंगल आला. एकंदरीत एका चेंडूचा खेळ संपला आणि स्कोअर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचले तर 3 धावा. मोठा फटका बसू नये याची खरे तर खातरजमा केले खऱ्या अर्थानं गोलंदाज दयानंद जाधवना. तो दयाना आणि ते झेलची संधी यास डायरेक्ट हिट मात्र या ठिकाणी होऊ शकला नाही. सिंगल फास्ट आले. एकापेक्षा दुसरं काही मिळत नाही आहे. झेल घ्यायचे होते झेल कॅरी करायची होती. डायरेक्ट हिट देखील झालं नाही. इशे नशीब बलवत्तर म्हणावं लागेल टीम कुंडेवाल बी संघाचं. एकंदरीत 2 चेंडूचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावसंख्या जोडल्या जात आहेत त्या मात्र 4 धावा. 10 चेंडू आता बनवायचे आहेत त्या मात्र 22 धावा. 10 चेंडू 22 धावा. सातत्याने समीकरण आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये. अगदी लेफ्ट हँड बॅटर काव कॉर्नर डीप मिड विकेट वाडिश लॉंग ऑन एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ 30 सर्कलच्या बाहेर खूप चांगले फील्ड सजवले गेले. पुन्हा एकदा चांगला फटका येतोय. अगदीच बिटवीन द गॅप होईल का तितकंच चांगल्या क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. फक्त आणि फक्त सिंगल. एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ वरतून चांगली फील्डिंग होत असताना आपण पाहतोय दोन्ही क्षेत्ररक्षक चेंडू खाली होते. एकंदरीत सिंगल मिळेल. सिंगलनं 3 चेंडूचा खेळ एकंदरीत संपला आणि धाव फलकावरती धावसंख्या जोडल्या जाते ते मात्र 5 धावा. जेवढी मोठी स्वप्न असतात ना मित्रांनो तेवढ्याच मोठ्या अडचणी देखील येत असतात. हे सुद्धा तेवढंच मोठं मिळतं. तुम्हाला या गोष्टी करता येतील पण तुम्हाला प्रयत्नसुद्धा करावे लागतील. टीम भिंगार दोन्ही टीम मात्र सातत्याने प्रयत्न करत असताना आपण पाहतो या सातत्यानं वाईट यॉर्करचा प्रयास आहे. वाईट बॉल. कारण गोलंदाज चतुर आहे. वाईट बॉल गेला तरी चालेल परंतु मोठा फटका येऊ नये ही खासियत आहे गोलंदाज दयानंद जाधवची. अगदीच वाडिश लॉंगॉपवरून काहीतरी कान मंत्र या ठिकाणी देत असताना आपण पाहतोय गोलंदाज इथे गोलंदाजाला अगदीच अविनाश. परंतु इथे आता आपण पाहिलं ना तर 3 बॉलचा एकंदरीत खेळ संपला आणि स्कोअर कार्डवरती धावसंख्या आल्या ते 6 धावा. एक्स्ट्राच्या 3 धावा आल्यात. मोठा फटका बसणार नाही याची खातरजमा केली जाते. कॉर्नरवरून क्षेत्ररक्षकाला शिंगल आल्या. एकापेक्षा दुसरं काय मिळत नाही आहे. एके दोघीशी कुछ काम केले मला नाही. एखादा मोठा फटका या सामन्यामध्ये परत आणेल अर्थात टीम कुंडेवाल बी संघाला. अगदीच सिंगल आले. सिंगलच्या सहाय्याने टीमची टोटल धावसंख्या 7 या अंकावरती. 4 बॉल 7 धावा. सातत्यानं समीकरण बदलत असताना 19 धावींची गरज आहे विजयासाठी अद्यापही. प्रत्येक बॉल महत्त्वाचा असेल टीम कुंडेवालसाठी आणि टीम भिंगारसाठी. एखादा डॉट बॉल इथे संजीवनीचं काम करेल अर्थात भिंगार टीमसाठी. आणि इथून जर आपण पाहिलं तर दयानंद जाधव बॉलिंग मार्कवरती ओव्हर द विकेटचा मारा संतोष कातकरीसाठी पुढील बॉल महत्त्वाचा ठरेल. इथे मोठा फटका फसलाय. चेंडू हवेत. उंची जास्त लांबी कमी. वाट कॅच. या विकेटची तलाश होती. अगदी ती विकेट मात्र मिळवण्यामध्ये सक्षम ठरलाय गोलंदाज दयानंद जाधव. जबरदस्त झेल या ठिकाणी टिपलाय. कॅच कॅरी केलाय. पहिला बॅक थ्रो आपल्या टीमला मिळत असताना
गोलंदाज दयानंद जाधव आणि इथे पकडलाय खऱ्या अर्थानं संतोष कातकरीचा झेल आणि संपवलाय संतोष कातकरी या खेळाडूचा खेळ. डीजे राम यावेळेस ऑन स्ट्राईक एंडला तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज त्याला सामोरा जातोय गोलंदाज दयानंद जाधव. इथे चांगला फटका केलाय परंतु पुन्हा एकदा झेलची संधी वाईड कॅच विकेटचं पतन. विकेट टेकिंग गोलंदाजी विषारी गोलंदाजी होताना मैदानच्या आतमध्ये सातत्याने विकेट टेकिंग गोलंदाजी आपण पाहतोय दयानंद जाधवच्या माध्यमातून. हा स्टँडर्डचा क्रिकेट सुरू आहे मैदानच्या आतमध्ये या दोन टीमच्या माध्यमातून अर्थात कुंडीवाल स्पोर्ट बी विपक्ष भिंगार दोन्ही पनवेल परिसरातील दोन्ही टीम पनवेल तालुक्यातील टीम अर्थात इथे आपण पाहिलं ना तर यशस्वी ठरतोय तो मात्र गोलंदाज. विकेटचं पतन झालंय धावफलकावर धावसंख्या अवघ्या 7 आता येणार 6 बॉल आणि बनवायच्या त्या मात्र 19 धावा. त्या चांगला फटका केलाय वाडिश लॉंग ऑन रिजनला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक शिंगल आल्या एकापेक्षा दुसरे काही मिळत नाही. एका धावेचा इजापा येत असताना स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 8 या अंकावरती. 18चं समीकरण 5 बॉल 18 धावींची गरज कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. अगदीच आयुष्य खेळासारखं असतं मित्रांनो. सगळ्यांना जिंकायचं असतं परंतु जिंकतात तेच जे जास्त मेहनत घेतात. इथे मेहनत करावी लागेल मैदानच्या आतमध्ये कुंडेवाल बी टीमला. सातत्याने चांगलं क्रिकेट राहिलं या कुंडेवाल बी टीमचं. मला असं वाटतं किस्मत सबको मौका देती है दोस्तों पर मेहनत सबको चौका देती. ती मेहनत करावी लागेल मैदानच्या आतमध्ये सध्याच्या घडीला टीम कुंडेवाल बी संघाला. 5 मध्ये 18 बनवायचे आहेत. होतील का? होऊ शकतात. मिसअंडरस्टँडिंग बॉलिंग मार्कवरती अगदीच प्रयत्न तर करून बघा. असे काही गोष्टी देखील शक्य झालेल्या दिसतील. प्रयत्न करावे लागतील. अगदीच जर आपण पाहिलं गोलंदाज आपण पाहिलं तर मैदानच्या आतमध्ये इथे चांगला फटका स्टेट ड्राईव्ह परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक राहुल. या वर्षीच्या अंगामध्ये राहुलचा इन्फॉर्म थोडासा खराब राहिला जरूर परंतु टीममध्ये राहुलचं असणं खूप महत्त्वाचं होतं आणि इथून फिल्डिंग खूप चांगली राहिली. सिंगल आल्या एकापेक्षा दुसरं काय मिळत नाही. आदिनाथ जाधव यावेळेस आपण पाहतोय खूप तगडा अनुभव या प्लेयरकडे नक्कीच आहे. राहुलकडे देखील तो अनुभव या ठिकाणी दाखवत असताना मैदानच्या आतमध्ये फिल्डिंगच्या माध्यमातून 9 धावा स्कोर कार्डवरती. इथे मोठा फटका क्रिएट करायचा होता परंतु डीप मिड विकेटला पुन्हा एकदा चांगले फिल्डिंग झाल्या. चेंडूला उचलफेक केली जाईल तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल. एकेरी धावेने काही साध्य होणार नाही. आता चेंडू शिल्लक आहे ते 3 आणि बनवायचे त्या 16 म्हणजे 2 छक्के आणि 1 चौका. एकंदरीत इथे आपण पाहिलं ना तर मोठी धावसंख्या या ठिकाणी जमा करायची. 3 चेंडू
आणि 16 धावींची गरज. इथे 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 काय घडलं या सेटचा वाईट बॉल. पंचांचा डिसिजन अंतिम राहील. अगदीच या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर हा वाईट बॉल घोषित केलाय पंचांनी, दंडित केले यावेळेस साधीना त्या गोलंदाजाला. विश्वासार्थ ठरवत असताना मैदानच्या आतमध्ये सातत्यानं टीम भिंगार संघाचा हा गोलंदाज. या सेटचा डॉट डिलिव्हरी, या सेटचा डॉट डिलिव्हरी. अगदीच चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आता हा सामना एकतर्फी झाला. दोन मध्ये आता बनवायच्या त्या जवळपास जर आपण विचार केला तर 2 बॉल शिल्लक आहेत. फक्त आणि फक्त 15 धावींची गरज. एकतर्फी सामना. इथे हलक्यातनं चेंडूला ग्लास केल्या अगदी स्क्वेअर बॉन्ड लाईनच्या दिशेनं. तिथे देखील चांगली फिल्डिंग राहिल्या. एकापेक्षा दुसरं काही मिळणार नाही. एकतर्फे मॅच खुल्ला झाला, एकतर्फे सामना खुल्ला झाला टीम भिंगार संघासाठी. तर 1 बॉल आणि आता 14ची गरज. एकतर्फे मॅच. खऱ्या अर्थानं कष्टाशी चावी आहे ना मित्रांनो, की नशिबात नसलेल्या गोष्टींच्या तुझा दार उघड असत्या. आणि सध्याच्या घडला इथे विजयाच्या दिशेने दार उघडलंय, अर्थात टीम भिंगार संघानं. दोन्ही पनवेल तालुक्यातील टीम होत्या. विजय निश्चित केला. स्वप्न दोन्ही टीमचं जिंकण्याचं होतं, परंतु ज्या संघाने जास्त मेहनत केल्या तो संघ मात्र या ठिकाणी जिंकला आहे. कुंडेवाल बी टीम आपण खूप चांगला खेळ केला, चांगला प्रदर्शन केला, चांगला खेळ दाखवलात. जसे आपण आलात त्याच अर्थी आपण जात असताना देखील सावकाश जा. लांबवरचा प्रवास आहे, जवळपास 70 ते 80 किलोमीटरचा आपला प्रवास आहे, त्याहीपेक्षा जास्त असू शकतो. जवळपास 3 तास तुम्हाला येण्यासाठी लागले असतील, किंबहुना जाण्यासाठी देखील तुम्हाला 3-3.5 तास लागतील. ज्या पद्धतीने आपण आलात ना त्याच पद्धतीने आपण सावकाश जा. घरी कुणीतरी आपली वाट पाहत असतं. आणि निश्चितच क्रिकेट हे आपण सारखं खेळ